मग जे आपण बदलू शकत नाही त्याच्या मागे धावण्यामध्ये आपण आपली एनर्जी आणि वेळ घालवायचा का? जर मी तो घालवत असेल तर मला ते थांबवलं पाहिजे आणि आज मी त्या परिस्थितीचा, त्या माणसांच्या वागण्याचा अर्थ कसा बदलू शकेन ह्याचा विचार मला केला पाहिजे. की जर मी काहीतरी खूप नेगेटिव्ह अर्थ काढतेय की तो माणूस माझ्याशी असा असा वागला म्हणजे त्याला माझ्याबद्दल असं असं वाटतंय नेगेटिव्ह, किंवा त्याने या उद्देशाने हे केलं, आता त्याचा उद्देश हा त्याच्याकडे, पण आपण त्याच्यापासून जे तर्क लावायला लागतो ना ते असंख्य असतात आणि त्याला त्याला ना लिमिटच राहत नाही. म्हणजे दिवस रात्र आपण ते तर्कच लढवत राहतो की मग त्याला असं वाटत असेल, मग त्याने पूर्वी जे केलं होतं ते सुद्धा त्याच वाटण्यामुळे केलेलं आहे आणि मग भविष्यात सुद्धा तो तसंच करत राहणार आहे. ह्या कुठल्याही गोष्टीला लॉजिक नसतं, कारण आपण कोणाचंही माइंड रीड करू शकत नाही. नेगेटिव्ह थॉट्सचे जे प्रकार आपण बघितले, त्याचे जे 4 व्हिडिओज आपण या चॅनलवरती दिलेले